एकदम झटपट, पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी, प्रोटीनने भरपूर असलेली, चवीला नाही तर आरोग्यालाही खूप फायदेशीर, भाकरी पोळी किंवा भातासोबत तुम्ही सर्व केली तर जेवणाची मजा दुप्पट होईल। चला तर मग अशीच बनवूया हेल्दी रेसिपी। मी अंजली टेस्टी मेनूमध्ये तुमचं स्वागत करते। त्यासाठी आपल्याला सोयाबीन लागणार आहे तिथे, आणि सोयाबीन तुम्ही इथे थोडेसे भाजून घेतले तरी चालतील। मी इथे कच्चे सोयाबीन वापरत आहे, आणि सोयाबीन आपल्याला 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर रात्रभर छान भिजू घालायचे। इथे बघा सोयाबीन पण छान आपले टम्म छान फुगून तयार झालेले आहेत। तुम्ही याचे साल पण काढू शकता, मी तसेच वापरणार आहे। त्यानंतर यातलं सर्व आपल्याला पाणी काढून घ्यायचं, आणि मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी काढलेले सोयाबीन टाकायचे, आणि तुम्ही यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे वापरले तरी चालतील। त्यानंतर आल्याचा एक छोटा तुकडा टाकायचा आहे, आणि लसणाचा जसा तुम्हाला स्ट्रॉंग फ्लेवर पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे लसण टाका। नंतर कोथिंबीरच्या काड्या टाकायच्या आहे, आणि इथे आपल्याला तिखट हिरव्या मिरच्या टाकायच्या, त्या पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आणि मी इथे चिंचेचा वापर करत आहे, तुम्ही याऐवजी दही किंवा लिंबाचा रस वापरला तरी चालतो। जिरं टाकायचं थोडंसं, चवीनुसार मीठ टाकायचं। त्यानंतर थोडं पाणी टाकत आपल्याला हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे, आणि तेही आपल्याला इथे जाडसर वाटायचं आहे। तुम्ही या रेसिपीमध्ये चिंच टाकून बघा, त्याने एक छान टेस्ट येते। आता इथे आपलं सर्व वाटण तयार झालेलं आहे। त्यानंतर आता आपण एक तडक्याची तयारी करूया। गॅसवर पॅन ठेवायची, आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, आणि त्यावर झाकण ठेवायचं। झाकण ठेवल्याने तेल साईडला उडत नाही, आणि आपला गॅस स्टोव पण खराब होत नाही। त्यानंतर त्यामध्ये लाल मिरच्या टाकायच्या, आणि जे वाटण आहे त्या वाटणमध्ये एक चमचा ठेवायचा, त्यामध्ये हिंग टाकायचं आहे। हिंग इथे थोडा जास्त वापरायचा। त्यावर कडकडीत आपली फोडणी टाकायची, आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी हिंग कधीही पॅनमध्ये टाकत नाही, तर मी असा चमचा ठेवून हिंग टाकते। त्यामुळे काय होतं, जो हिंगाचा फ्लेवर आहे तो पूर्ण चटणीमध्ये येतो, आणि जर पॅनमध्ये जर आपण हिंग टाकला तर तो अर्धा पॅनला चिटकून राहतो। तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा। तुम्ही एकदा ही चटणी नक्की ट्राय करा, खूप छान लागते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन नक्की दाबा। त्यामुळे काय होईल, जर मी व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।